हम्पी, जिथे हजारो वर्षांचा इतिहास दगडांमध्ये जिवंत आहे. जिथे प्रत्येक मंदिर, प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक भग्नावशेष एक गोष्ट सांगतो. आज आपण आलो आहोत हम्पी येथे विठ्ठल मंदिर पाहण्यासाठी. चला तर मग आपल्या प्रवासास सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी वैष्णवी आणि स्वागत करते हम्पी विठ्ठल मंदिर या आपल्या व्लॉगमध्ये. आपल्या या प्रवासाची सुरुवात होते हम्पीमधील गेज्जला परांकुश मंडप पासून. हा मंडप मंदिराकडे जाणाऱ्या प्राचीन रस्त्यावरती मंदिराच्या पूर्व दिशेला आहे. धार्मिक उत्सवातील मिरवणुकीत देवाच्या मूर्ती काही काळ ठेवण्यासाठी या मंडपाचा उपयोग केला जात असे. त्यानंतर आपल्याला दूरनच पाहायला मिळतो कुडुरे गोंबे मंडप. हा मंडप आणि हम्पीमधील बाजारपेठांची काही स्तंभही पाहायला मिळतात. कुडुरे हा शब्द कन्नड भाषेतला असून कुडुरे म्हणजे घोडा आणि गोंबे म्हणजे खेळणे, म्हणूनच याला टॉय हॉर्स मंडपा असेही म्हटले जाते. आणि या मंडपाची रचना गर्भगृह, अंतराळ आणि खुला अर्धमंडप अशी आहे. आणि या मंडपाची विशेष वैशिष्ट्य म्हणजे अर्धमंडपाच्या समोरील स्तंभावरती घोड्यावर स्वार झालेले योद्धे आणि त्यांची सुंदर शिल्पे आहेत. यामुळेच या वैशिष्ट्यामुळे या वास्तूला कुडुरे गोंबे मंडपा हे नाव मिळाले. आणि त्यामुळेच हा मंडप हम्पीतील इतर मंडपांपेक्षा वेगळा दिसतो. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायला मिळतो विठ्ठल बाजार आणि लोकपावनी तलाव. विठ्ठल बाजार हा विजयनगर साम्राज्याच्या काळातील एक विशाल प्राचीन बाजार होता. तो विठ्ठल मंदिराच्या पूर्व दिशेला पसरलेला होता. मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारापासून पुढे जाणारा हा रुंद रस्ता बाजाराचा मुख्य भाग होता. आणि विठ्ठल बाजाराच्या परिसरात असलेल्या लोकपावनी तलाव हा एक पवित्र जलाशय होता. हम्पीतील मोठ्या मंदिरामध्ये अशा पवित्र जलकुंडांना पुष्करणी असे म्हटले जात असे. या जलाशयाचा धार्मिक विधी, मंदिरातील पूजा आणि यात्रांशी संबंध असे. या तलावाची रचना आयताकृती आहे. तलावाभोवती दगडी स्तंभांचे मंडपही आपल्याला दिसत आहेत. मंदिराच्या धार्मिक जीवनाचा हा महत्त्वाचा भाग होता. आणि पुढे दिसत आहे ते मंदिराचे गोपूर, म्हणजेच मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. गोपूर म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारावर बांधलेला उंच मनोरा. दक्षिण भारतीय, विशेषतः द्रविड स्थापत्यशैलीमध्ये गोपुराला मंदिराच्या संकुलनात प्रवेश करण्यासाठी तसेच मंदिराची भव्यता दर्शवण्यासाठी महत्त्वाचे स्थान असते. विठ्ठल मंदिराचे मुख्य मंदिर भगवान विष्णूच्या विठ्ठल रूपाला समर्पित आहे. संपूर्ण मंदिर संकुल हे विजयनगर स्थापत्यकलेच्या उत्कर्षाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. हे मंदिराच्या पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वार आहे. गोपुरातून प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या विशाल प्रकारात जाता येते. गोपुराचा खालचा भाग हा दगडी बांधकामाचा असून वरच्या भागात पूर्वी उंच शिखराकार रचना होती. गोपुराच्या भिंती आणि प्रवेश भागावरती सूक्ष्म कोरीवकाम व अलंकारिक शिल्पे होती.
येथे दिसणाऱ्या खालच्या दगडी भागावर आजही अनेक शिल्पांचे अवशेष आहेत आणि गोपुराच्या आजूबाजूला असलेले स्तंभयुक्त मंडप मंदिराच्या प्रवेश परिसराचा भाग होते. विठ्ठल मंदिरात इसवी सन 1565 पर्यंत पूजा सुरू होती. याच वर्षी विजयनगर पराभवानंतर हंपी शहरावर मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आणि मंदिर संकुलनाचेही नुकसान झाले. त्यामुळे आज विठ्ठल मंदिरातील अनेक वास्तू भग्नावस्थेत दिसतात. आत आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो दगडी रथ. हंपीला आल्यानंतर ही वास्तू पाहिल्याशिवाय हंपीचा सफर पूर्ण होत नाही असे म्हणतात. माझ्यासमोर दिसतोय तो म्हणजे विठ्ठल मंदिरातील प्रसिद्ध दगडी रथ. दुरून पाहिल्यावर आपल्याला एक मोठा दगडी रथ वाटतो आणि हाच रथ आपल्याला 50च्या नोटेवरतीही पाहायला मिळतो. पण खरं तर ही भगवान विष्णूची वाहन असलेल्या गरुडाला समर्पित देवालयाची रचना आहे. हे देवालय रथाच्या आकारात बांधण्यात आले आहे. हा संपूर्ण रथ ग्रेनाइट दगडातून साकारण्यात आलेला आहे. दगडांच्या चाकापासून ते त्यावरील बारीक नक्षीकामापर्यंत प्रत्येक भागावर विजयनगरकालीन शिल्पकलेची सुंदर झलक पाहायला मिळते. रथाला 4 मोठी ग्रेनाइटची दगडी चाके आहेत आणि प्रत्येक चाकावर गोलाकार एका मागोमाग एक अशी फुलांची नक्षी आहे आणि रथावर पाहायला मिळते ती विठ्ठलांची प्रतिकृती. आता आपण आलो आहोत कल्याण मंडपमध्ये. कल्याण म्हणजे विवाह आणि मंडप म्हणजे सभागृह. मंदिर स्थापत्यांमध्ये कल्याण मंडपाचा संबंध देवदेवतांच्या दैवी विवाह सोहळ्यांशी आणि धार्मिक समारंभांशी जोडला जातो. विठ्ठल मंदिरातील हा मंडप मंदिराच्या दक्षिण-पूर्व भागात आहे. या मंदिराच्या स्थापत्याची वैशिष्ट्य म्हणजे हा खुला दगडी स्तंभावर उभारलेला मंडप आहे. त्या स्तंभांवर विजयनगरकालीन सुंदर कोरीव काम पाहायला मिळते. स्तंभ, भित्तीभाग आणि छताच्या रचनेमध्ये अलंकारिक शिल्पकलेचा वापर दिसतो. विठ्ठल मंदिरातील संकुलातील इतर मंडपाप्रमाणेच त्यातील ग्रेनाइट दगडाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. संपूर्ण विठ्ठल मंदिर संकुल विजयनगर स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट उदाहरणांपैकी एक मानले जाते. येथील छताला आधार देणाऱ्या दगडी तुळया आणि त्यावरील अलंकारिक नक्षीकाम हेही महत्त्वाचे आहे. या मंडपामध्ये अनेक देवदेवतांची शिल्प, प्राण्यांची शिल्प तसेच याळी शिल्पे म्हणजे सिंहासारख्या दिसणाऱ्या काल्पनिक प्राणी असलेला याळी ही विजयनगर स्थापत्याची विशेष ओळख आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला स्थापत्य शैलीमध्ये काही हत्तींची रांग दिसते. विजयनगर साम्राज्याचे वैभव, लष्करी ताकद आणि समृद्धीचे हे प्रतीक मानले जाते. येथेच आपल्याला ऑप्टिकल इल्युजनचे एक उदाहरण वृषभ कुंजर पाहायला मिळते. बैल प्लस हत्ती यांचे मिक्सचर म्हणजे त्यांचे डोके एकच असते असे इल्युजनचे उदाहरण पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहणार आहोत हंपीमधील म्युझिकल पिलर्स. हंपीच्या विठ्ठल मंदिरातील हे 56 संगीतमय स्तंभ म्हणजेच दगडातून संगीत निर्माण करणाऱ्या विजयनगरकालीन स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना आहेत. प्रत्येक स्तंभाची रचना, आकार आणि दगडातील कंपन यामुळे त्यातून वेगवेगळे ध्वनी निर्माण होतात. म्हणूनच त्यांना सा रे ग म पिलर्स असेही म्हणतात. आज मात्र या ऐतिहासिक स्तंभाच्या संवर्धनासाठी त्यांना वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे. हंपी या शहरातील संपूर्ण परिसर आणि विठ्ठल मंदिराच्या आवारातीलही संपूर्ण परिसर हा महाकाय आणि स्थापत्य शैलीने नटलेला परिसर आहे.
याच परिसरात आपल्याला स्थापत्यशैलीची वेगवेगळी उदाहरणेही पाहायला मिळतात. अशा प्रकारची ऑप्टिकल इल्युजनची आणि स्थापत्यशैलीची कितीतरी उदाहरणे आपल्याला इथे पाहायला मिळतात. पुढे असणाऱ्या म्युझिकल पिलरची लांबी, जाडी, आकार, दगडांची रचना आणि मांडणी यामुळे कंपन निर्माण होतात आणि ध्वनी ऐकू येतो. सोप्या भाषेत दगडावर आघात, त्यामुळे दगडात कंपन, त्यामुळे कंपनाचे विशिष्ट रेझोनन्स आणि त्यामधून तयार होतो तो ध्वनी. त्यानंतर आपण पाहणार आहोत विठ्ठल मंदिराची मुख्य रचना. मंदिराचे गर्भगृह, अंतराळ, सभामंडप आणि मुखमंडप असे 4 भाग पडतात. विठ्ठल मंदिराची रचना करताना मुख्य मंदिर समोरील दगडी गरुड रथ आणि मंदिराचा मध्य अक्ष यांची मांडणी एका सरळ रेषेत केली आहे. म्हणजेच गर्भगृह, अंतराळ, मंडप, मंदिराचे प्रवेशद्वार आणि दगडी गरुड रथ या सर्वांची मांडणी साधारणपणे एकाच अक्षावर येते. त्यामुळे गर्भगृहाच्या दिशेने बाहेर पडल्यास समोरचा गरुड रथ दिसतो. यामागे धार्मिक अर्थही आहे. गरुड हा भगवान विष्णूचा वाहन मानला जातो. त्यामुळे विठ्ठल हे विष्णूंचे रूप असल्यामुळे गर्भगृहातील देवता आणि समोरील गरुडाचे स्थान यांच्यात प्रतिकात्मक संबंध निर्माण केला आहे. हे केवळ सुंदर दृश्य निर्माण करण्यासाठी केलेले नियोजन नसून मंदिराच्या वास्तुरचनेतील एक उदाहरण आहे. मंदिराचा सर्वात आतील भाग म्हणजे गर्भगृह. येथे भगवान विठ्ठलांना किंवा विठ्ठलाची मूर्ती प्रतिष्ठित केली जात असे. गर्भगृह हे मंदिरातील सर्वात पवित्र स्थान असल्यामुळे त्याची रचना इतर मंडपापैकी अधिक अंतर्मुख आणि धार्मिक स्वरूपाची आहे. आपण पाहिले असता या गर्भगृहामध्ये आज कोणतेही प्रकारची मूर्ती नाही. येथे फक्त आपल्याला विठ्ठलांना विराजमान होण्यासाठी काही स्थापत्यशैलीचे दगड ठेवलेले दिसतात. त्यानंतर आपण पाहत आहोत गर्भगृहाच्या मागील बाजूस जाणारा प्रदक्षिणा मार्ग, जेथे उजेड पडावा यासाठी सूर्याच्या किरणांसाठी काही झरोके केलेले आहेत आणि त्याच्याच खाली आहेत काही पाण्यासाठी सोडलेले नाले आणि या नाल्यांवरती पडणाऱ्या प्रकाशांच्या रिफ्लेक्शनमुळे संपूर्ण गर्भगृहाच्या मागील बाजूस उजेड होत असे. हम्पी येथील मंदिर एकाच राजाने एकाच वेळी बांधलेले नसून अनेक राजांच्या काळात टप्प्याटप्प्याने विकसित झाले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या माहितीनुसार मंदिराचा मूळ गाभा देवराय द्वितीय यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1422 ते 1446 या काळात अस्तित्वात आला असावा. मात्र मंदिराचे नेमके बांधकाम कोणत्या वर्षी सुरू झाले याची निश्चित तारीख उपलब्ध नाही. यानंतर कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत इसवी सन 1509 ते 1529 मंदिराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार आणि सुशोभीकरण करण्यात आले. त्यामुळे आज आपण पाहतो ते भव्य मंदिर हे अनेक दशकांच्या स्थापत्य विकासाचे परिणाम आहे. देवराय द्वितीय यांच्या काळापासून कृष्णरायांच्या काळांपर्यंत साधारण 100 वर्षाहून अधिक कालखंड येतो. मात्र याचा अर्थ सलग 100 वर्षे बांधकाम सुरू होतो असा नाही. मंदिराची रचना द्रविड स्थापत्य परंपरेतील विजयनगर स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते. मंदिराच्या बांधकामासाठी मुख्यतः ग्रेनाइट दगडाचा वापर करण्यात आला आहे. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप, प्रदक्षिणापथ आणि विविध मंडप अशा अनेक वास्तू घटकांची येथे रचना करण्यात आली आहे. मंदिराच्या भव्य दगडी स्तंभावर याली, सिंह, हत्ती
योद्धे, नर्तक, संगीतकार तसेच विविध पौराणिक प्रसंगाचे सुंदर शिल्पकाम पाहायला मिळते. इसवी सन 1565 मधील तालिकोटाच्या युद्धानंतर विजयनगर साम्राज्याचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आणि हम्पीमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. विठ्ठल मंदिरात इसवी सन 1565 पर्यंत पूजा सुरू असल्याची माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण देते. त्यानंतर मंदिराचे धार्मिक जीवन खंडित झाले आणि कालांतराने मंदिर भग्नावस्थेत गेले. विजयनगरच्या काळात मंदिरे ही केवळ धार्मिक स्थळे नव्हती, तर संगीत, नृत्य, उत्सव आणि सामाजिक सांस्कृतिक जीवनाची केंद्रे होती. त्यामुळे विठ्ठल मंदिरातील विविध मंडप आणि त्यावरील शिल्पांमधून त्या काळातील धार्मिक तसेच सांस्कृतिक जीवनाची झलक मिळते. तर हा होता हम्पीच्या प्रसिद्ध विजय विठ्ठल मंदिराचा हा सुंदर आणि ऐतिहासिक प्रवास. या मंदिरातील प्रत्येक दगड विजयनगर साम्राज्याची कला, स्थापत्यकला आणि समृद्ध इतिहासाचा एक वेगळी कहाणी सांगतो. इतिहास फक्त पुस्तकांमध्ये वाचण्यापेक्षा तो अशा वास्तूंमधून अनुभवता आला तर तो कायम लक्षात राहतो. तुम्हाला हा हम्पी व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या ऐतिहासिक प्रवासासाठी रिअल ट्रायल्स या आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि एका नव्या ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.